तब्बल 1.5 वर्ष रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेनं सर्वच जागांवर कब्जा केला। त्यामुळे मुंबईचा किंग ठाकरेच असल्याची चर्चा पुन्हा रंगलेली आहे। मात्र यामुळे मुंबईतल्या महायुतीच्या आमदारांचं टेन्शन वाढलंय। त्याचं नेमकं कारण काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। सिनेट निवडणुकीत ठाकरेंचा डंका, विधानसभेपूर्वी ठाकरेंची मुसंडी, महायुतीच्या मुंबईतल्या आमदारांचं टेन्शन वाढलं। हा जल्लोष आहे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेरचा। अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेनं 10 पैकी 10 जागा जिंकत भाजप आणि शिंदे गट समर्थित अभाविपचा धुव्वा उडवला। मात्र ही तर सुरुवात आहे। हा गुलाल विधानसभेतही उधळायचा आहे असा निर्धार आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांसमोर केलाय। आजपासून ही सुरुवात आहे। आपला विजयाचा गुलाल जो आपण उधळलेला आहे, मातोश्रीच्या अंगणात असेल, कराडच्या अंगणात असेल, शिवसेना भवनाच्या अंगणात असेल, हाच गुलाल ज्या दिवशी विधानसभेचे निकाल येतील त्या दिवशी निकाल उधळायचा आहे। लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 3 जागांवर ठाकरेंना निर्विवाद वर्चस्व मिळालं, तर एका जागेवर निसटता पराभव झाला आणि काँग्रेसनं 1 जागा जिंकली। लोकसभा निवडणुकीतील मतदानानुसार महाविकास आघाडीनं 36 पैकी 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली, तर महायुतीला केवळ 15 जागांवर आघाडी मिळाली। मात्र मुंबईतलं सध्याचं पक्षनिहाय आमदारांचं बलाबल कसं आहे पाहू। भाजप 16, शिंदे गट 6, ठाकरे गट 8, काँग्रेस 4, अजित पवार गट 1, समाजवादी पक्ष 1। विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटानं विजय मिळवला। त्यातच आता सिनेट निवडणुकीतही ठाकरे गटानं पैकीच्या पैकी जागा जिंकत आपलं वर्चस्व कायम राखलंय। पदवीधर आणि शिक्षित मतदारानं ठाकरेंना कौल दिला, त्यामुळे महायुतीच्या आमदारांची धाकधूक वाढली। मात्र विजयाचा हाच स्ट्राइक रेट कायम राहिल्यास विधानसभेलाही ठाकरेच मुंबईचे किंग ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।